या तुपाची टेस्ट करा. हो साहेब, करतो चेक. कलर बदललाय म्हणजे भेसळे. करा, जप्त करा. अहो नाही 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 साहेब, अहो मी तुम्हाला खरंच सांगते, मी ह्या तुपात कसलीच भेसळ केलेली नाहीये. प्लीज असं करू नका. कंपनी कोणाच्या नावावर रजिस्टर आहे? साकेतच्या. यांना ताब्यात घ्या. साहेब नाही हे काय एवढे खुश दिसतायत? यांच्या मनात नक्की चाललंय तरी काय? काय नाटकाचा शो चालू आहे का इथं? नाही ना? अरे निघा ना मग घरी. चला बाबा इथनं. ना ते साहेब पुढं पुढं करणाऱ्याला पण आत टाकतील. ताकदच असणार. उगाच त्यांना पुढे इन्स्पेक्टर म्हणतात वय. पुढं नाही, फोड फोड. हो साहेब, तुम्ही असा आम्हाला दम देऊन आम्हाला भीती घालू शकत नाही. अहो, लोकशाहीच्या चौथ्या खांबाचा अपमान करताय तुम्ही. अय, तुझा स्तंभ उखडल्यावर कळन का? ह्याचा त्याचा काढा, माझा नको, मी जातो. अमिताभ, घ्या रे, चला. नाही साहेब. साकेत साकेत आणि ताई. अरे ताई शांत व्हा. रंजे, अगं सुधाकरला काय कळलं का ग? कशाचं ग फुलत आहे? अगं जवळजवळ महिना झाला तरी अजून माधुरीचा काय पत्ता नाही. कुठे काय कळतच नाही ग. नाही ग, काय नाही बोललं सुद्या. पण तुला एक सांगू का फुलत आहे, या माधुरीचं लालीऐवजी लग्न झालं असतं ना गोपाळ बरोबर, एक नंबर काम झालं असतं. भाई माझ्या डोक्याचा ना ताप तरी गेला असता. आणि तुझा ताप त्या माधुरीच्या डोक्याला झाला असता. त्याचं काय? त्या गोपाळशी लगीन जर ठरलं असतं माधुरीचं आणि ती पळून गेली असती तर गोपाळचं काय झालं असतं ग? हे बघ, जे झालंय ना ते चांगलंच झालंय बघ. अशी पण ती माझ्या भावाचीच पोर आहे. तिथे चांगलंच व्हावं ग. आणि जिथं कुठं असेल ना पोर सुखी राहावे बघ. ए बस तो विषय. दुसरं कामं नाहीत का तुम्हाला? आता म्हणजे तुम्हाला काय झालं एवढं तापायला? काय नाही कामं करा तुमची. अरे ताई नका हो एवढा खचून जाऊ. होईल सगळं ठीक. कसं होईल लालीताई? अहो पाहिलं ना आता, माझा सगळा माल घेऊन गेलेत, साकेतला पण घेऊन गेलेत. अहो सोडतील त्यांना पण ते. तुमची काही चूक नाही ना, मग घाबरायचं काहीच कारण नाही. तेच ना, किती जळकी माणसं आहेत आपल्या गावात. तुमचं यश बघवलं नसेल म्हणून हे असं काहीतरी केलंय त्यांनी. अहो गोपाळजी, पण मी काय वाईट केलं होतं त्या माणसाचं? का वागलं माझ्याशी तू कंप्लेंट करणारा असं? मला काय वाटतं, तुम्ही काही दिवस ह्या सगळ्यापासून लांब निघून जा. मुंबईला जा. यांच्यापासून लांब राहण्यातच तुमचं भलं आहे. म्हणजे हे फूड इन्स्पेक्टर, गावातली दुष्ट माणसं यांच्यापासून. अहो पण लालीताई, मी चुकलेच नाहीये काही. मी का पळू? हा तेच ना, पळून जायची काहीच गरज नाही. ही पळायची वेळच नाहीये. अहो ही लढायची वेळ आहे. नव्या उमेदीने उभं राहण्याची वेळ आहे. काय लालीजी? हा गोपाळजी, तुमच्यामुळेच तगले मी या गावात. खरं तर तुमच्यामुळे प्रत्येक वेळी मला लढायचं बळ मिळत आले. काय झालंय? काय झालं? कोणी केलंय? दादा
चिमणे काय झालं? नाना संपलं सगळं. तुम्ही काय बोललात का? ते आर्या मॅडम तूप बनवतात ना, तर त्यांना असं वाटलं काहीतरी तो कोण आहे? अधिकारी कोण आहे? ते सावंत काहीतरी. हा हा, जास्त छान आहे तो. कुठे गेला? ते आत्ताच इकडे गेलेत, साकेजींना घेऊन गेलेत इकडे. का रे, कधीपासून करताय व्यवसाय? साहेब आत्ताच सुरुवात केली होती. मग भेसळ पण आत्ताच सुरू केली काय? नाही साहेब, ते चुकून झालंय. झाली का कारवाई? जामकर साहेब, हो केली कारवाई. खराब मालासह मालकाला पकडलंय. तुपाच्या नावावर विषच विकत होते गिरायकांना. हे असलं बोलायचं नाही. माझी बहीण असलं काम करणार नाही कधीच. आणि हा, तो सुद्धा नाही करणार. आणि मी म्हणजे मी तुम्हाला घाबरून या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणं असं काय वाटतं काय तुम्हाला? हे तुला घाबरवायला नाही आलो मी. जे काय कायद्याने होईल ते कर. जो दोषी असेल त्याला शिक्षा होईल. पण मुद्दाम माझ्या बहिणीला आणि याला फसवायचा प्रयत्न केला तर माझं नाव मार्तंड जामकर आहे. धमकी देता काय इन्स्पेक्टर मार्तंड जामकर? आता मी इन्स्पेक्टर मार्तंड जामकर नाही, पण आर्या जामकरचा भाऊ म्हणून मी तुला धमकी देतोय. काय करायचं ते कर. ए सील करा. चला चला, या याला. चिमणे चिमणे काहीतरी खाऊन घे. सकाळपासून तू काहीच नाही खाल्लेलं. काय इतकं काय ते मनाला लावून घ्यायचं. बघ चिमणे, जेवणावर काढून काय होणार आहे? थोडं खाऊन घे. त्या साकेतला सोडलाय बरं का, सकाळी येईल तो. आता खाऊन घे. चिमणे, तू लहान असताना तुझ्याकडे एक बाहुली होती. तुझ्या आवडीची, एकदम सारखी तुझ्यासोबत असायची. ती सजवायचीस, नटवायचीस. वेळ तू सजत नव्हतीस, पण तू बाहुलीला आठवणीनं सजवायचीस, आंघोळ घालायची. एक दिवस ती बाहुली हरवली. मग इतकी रडलीस तू, इतकी रडलीस. सगळं घर डोक्यावर गेलं. लोळून लोळून सगळं घर साफ केलं होतं. आताही तसंच केलं. तेवढाच रागा केला, फक्त जमिनीवर लोळत नाहीस.